मुंबई में प्रशासन की गैर जिम्मेदाराना हरकत का खामियाजा एक महिला को अपनी जान देकर चुकाना पड़ा। भारी बारिश के दौरान महिला खुले नाले में गिर गई, जिससे उसकी मौत हो गई। लेकिन प्रशासन अब भी घटना को नजरअंदाज कर रहा है। मुंबई में भारी बारिश के दौरान अंधेरी सीपर्स कंपनी गेट नंबर 3 के सामने सड़क पर एक खुले चेंबर में गिरने से पवई के एक महिला की मौत हो गई है। महिला का नाम विमल अप्पाशा गायकवाड़ है। वो सीपर्स कंपनी में ही कार्यरत थी। कल रात घर जाते समय तूफानी बारिश में पानी का अंदाजा नहीं आने के कारण वो गेट के सामने खुले नाले में गिर गई और बह गई। फायर ब्रिगेड के अथक प्रयास के बाद विमल को ढूंढ लिया गया। तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। इस मामले में महिला के परिवार ने हत्या का मामला दर्ज करने की मांग की है। सकाळी त्या कामावर गेल्या होत्या आणि दिवसभर पाऊस होता आणि पावसामुळे ते सिक्युरिटीमध्ये काम करतात एका कंपनीत आणि पावसाचा जोर वाढला, त्यांना ओव्हरटाईम पण लागलं होतं काम. ते साधारण 8 वाजता वगैरे त्यांची सुट्टी झाली असेल कदाचित, काय आयडिया नाही आम्हाला त्या संदर्भात. सुट्टी झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला की 9 वाजेपर्यंत आम्ही संपर्क केला, त्यांचा फोन बंद लागला मला. मी म्हटलं पावसाचा जोर वाढला आहे किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल आणि त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क होऊ शकला नाही. त्याच्यानंतर 2-3 तास आम्ही संपर्क असाच करायचा प्रयत्न केला. साधारण 11 11:30च्या दरम्यान सोलापूरला पोलीस स्टेशनवरून फोन गेला की असं की तुमच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, की तुम्ही संपर्क करा इकडं म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला घरी कळालं की असं झालं. त्याच्यानंतर आम्ही इकडे कनेक्ट झालो. मग तोपर्यंत चेंबरमध्ये त्यांनी जे डेथ झालेलं होतं, पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलं आम्हाला. तिकडे आम्ही केलं आहे. याच्यामध्ये पूर्णतः कॉर्पोरेशन असेल, जे काही प्रशासन असेल, अधिकारी असेल, यांची याच्यात आमच्यावर गंभीर स्वरूपाचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढंच आमचं मागणी आहे. आणि अशा किती ताईंचा, किती माणसांच्या, मुंबईकरांच्या जीवाची खेळ खेळतोय असं आमचं एवढंच म्हणणं आहे.